हॅलो मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याचा एक खूप महत्त्वाचा पार्ट बघणार आहे. तर यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये थेरम कसा लिहिला जातो, त्याच्याशी रिलेटेड ज्या टर्म्स आहे किंवा ज्या डेफिनेशन आहे त्या सगळ्या बघणार आहे. आणि जॉमेट्रीमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्याच्याशी रिलेटेड पण आपण डेफिनेशन बघणार आहे. तर फर्स्ट आहे द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द फॉर्म इफ देन इट इज कॉल्ड ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट. इफ देन म्हणजे काय, एक कंडिशन असते. जसं मी तुम्हाला असं सांगितलं की जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास होणार. इफ यू स्टडी हार्ड देन यू विल बी पास. तर ही कंडिशन झाली की तुम्ही अभ्यास करा मगच तुम्ही पास होणार, ही कंडिशन आहे. तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये असे डिफरंट टाईप्स बघितले, त्यामधला हा एक मला वाटतं कंडिशनल क्लॉजमध्ये येतो. इफ देन हे कंडिशनल क्लॉज आहे. क्लॉजेसचे टाईप असतील मे बी तुम्हाला माहीत असेल किंवा मे बी तुम्हाला नंतर हे हायर लेवलला असतील. तर इफ देन हे इंग्लिश ग्रामरमध्ये यूज करतात कंडिशनल क्लॉजमध्ये. तर तिथे कंडिशन असते, एक असं असेल तर तसं होणार आहे. जर बघा सिंपल मी सांगितलं की काळे ढग आले तर पाऊस पडणार आहे, तर काळे ढग आल्यानंतरच पाऊस पडतो, बरोबर आहे. नुसतं मोकळं आकाश राहिल्यावर पाऊस पडतो का, नाही आहे. मग सेम तसंच तिथे कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात त्याला. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इफ देन इट इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट, कारण त्यामध्ये कंडिशन असते. आणि फर्स्ट स्टेटमेंट सेकंड जे स्टेटमेंट आहे ते फर्स्टवरती डिपेंड असतं. जसं तुम्ही पास कधी होणार, जेव्हा तुम्ही अभ्यास करणार. पाऊस कधी पडणार, जेव्हा काळे ढग येणार आहे. ते डिपेंड असतं एकमेकांवरती. आता इफच्या पुढे आणि देनच्या पुढे जी अरेंजमेंट असते त्याला नेमकं काय म्हणतात हे आपण बघूया. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड ॲज अ अँटीसिडंट किंवा गिवन इन्फॉर्मेशन. तर इफच्या पुढे जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती गिवन इन्फॉर्मेशन असते, त्याला अँटीसिडंट म्हणतात. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट विच फॉलोइंग इफच्या पुढे फॉलो करणारा जो पार्ट आहे, म्हणजे इफ नंतर डायरेक्ट येणारं जे स्टेटमेंट आहे त्याला अँटीसिडंट म्हणतात. काय म्हणतात अँटीसिडंट? हे युनिट टेस्टला MCQ मध्ये विचारलं जातं, फिल इन द ब्लँक्स मध्ये. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड अँटीसिडंट, दॅट इज गिवन इन्फॉर्मेशन. अँटीसिडंट म्हणजे दिलेली माहिती, गिवन इन्फॉर्मेशन. क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. देन द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग देन इज कॉल्ड एज अ कॉन्सिक्वेंट, म्हणजे टू प्रूव्ह. तर जॉमेट्रीमध्ये देनच्या पुढे जी अरेंजमेंट असते, देनच्या पुढे जे स्टेटमेंट असतं त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात. आणि आपल्या साध्या भाषेत काय म्हणतात, टू प्रूव्ह. तर दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती इफच्या पुढे असते, इफ या स्टेटमेंटच्या पुढे, त्याला अँटीसिडंट म्हणतात साध्या भाषेमध्ये, गिवन इन्फॉर्मेशन. आणि देनच्या पुढे जी अरेंजमेंट दिलेली असते, जे स्टेटमेंट असेल त्याला कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह. कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह पार्ट, म्हणजे आपल्याला जो पार्ट प्रूव्ह करायचा आहे तो पार्ट. आता आपल्याला दोन गोष्टी कळाल्या की इफ देनच्या अरेंजमेंटमध्ये कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं असतं, म्हणजे एक कंडिशन दिलेली असते, एक स्टेटमेंट दुसऱ्यावरती डिपेंड असतो. इफच्या पुढे असतं गिवन इन्फॉर्मेशन, त्याला अँटीसिडंट म्हणतात. आणि देनच्या पुढे आपल्याला प्रूव्ह करायचा असतो, तो पार्ट प्रूव्ह करायचा असतो, तो असतो कॉन्सिक्वेंट. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय, कॉन्व्हर्सचा मिनिंग बघू. इफ द अँटीसिडंट कॉन्सिक्वेंट इन द गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज then the resulting statement is called as the converse of the given statement. जर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये मी इफच्या पुढे आणि देनच्या पुढे जे लिहिलेलं आहे त्याचे पार्ट अदलाबदल केलेले, चेंज केले, एक्सचेंज केले, इंटरचेंज केले, तर आता त्या स्टेटमेंटला कॉन्व्हर्स म्हणतात. कॉन्व्हर्स म्हणजे अपोजिट स्टेटमेंट. मी तुम्हाला सिंपल मराठीतून सांगतो, परत आपण तेच एक्झाम्पल घेऊ. तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही पास होणार, बरोबर आहे. याचं उलटं स्टेटमेंट काय, जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार, बरोबर आहे. मी उलटं केलं स्टेटमेंट. आता जर काळे ढग आले तर पाऊस पडतोय, याचं उलटं काय होईल, जर पाऊस पडायचा असेल तर काळे ढग यायला पाहिजे, याचं उलटं करतोय मी. म्हणजे अँटीसिडंट कॉन्सिक्वेंटची पोझिशन चेंज करतोय, गिवन आणि टू प्रूव्ह पार्टची पोझिशन काय करतोय, चेंज करतोय. म्हणजे मी काय करतोय, इफ आणि देनच्या पुढे जे स्टेटमेंट आहे ते मी इंटरचेंज करतोय. काय करतोय, इंटरचेंज. त्याला कॉन्व्हर्स म्हणतात. कॉन्व्हर्स म्हणजे अपोजिट स्टेटमेंट. कॉन्व्हर्स म्हणजे काय, अपोजिट स्टेटमेंट. नेक्स्ट आहे सम सेल्फ इव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट आर कॉल्ड पॉस्ट्युलेट. मी तुम्हाला या जॉमेट्रीच्या या लेक्चरच्या सुरुवातीलाच पहिलं जे आपलं लेक्चर झालं ते पॉस्ट्युलेटवरती झालं आहे. पॉस्ट्युलेट म्हणजे अशी सेल्फ इव्हिडंट असते, त्याला प्रूव्ह करण्याची गरज नसते. जसं इन्फायनाईट लाईन कॅन बी पास थ्रू अ सिंगल पॉईंट. सिंगल पॉईंटमधून किती लाईन जाते, इन्फायनाईट. 2 पॉईंटमधून किती लाईन जाते, ओनली 1. परपेंडिक्युलर किती असतो, एकच असतो, बरोबर, एका पॉईंटमधून जाणारा. आपण अशा खूप साऱ्या प्रॉपर्टी बघणार आहे. प्लेन्सची प्रॉपर्टी बघितली होती आपण. 3 पॉईंट्स नॉन कोलिनियरला, नॉन कोलिनियर
जे पॉईंट्स आहे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्सला इन्क्लूड करणारा एकच प्लेन असतो. लाईन आणि त्याच्यावरचा जो पॉईंट आहे तो एकाच प्लेनमध्ये असतो. पॅरलल लाईन एकाच प्लेनमध्ये असतात, त्यांना नॉन इंटरसेक्टिंग लाईन म्हणतात. हे सगळे आपण पॉस्ट्युलेट म्हटलेलं आहे, म्हणजे त्या सेल्फ इव्हिडंट आहे, त्यांना प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे. तर पॉस्ट्युलेट किंवा प्रॉपर्टीज म्हणून आपण रेफरन्स देऊ शकतो. आता थेरम काय असतात? द प्रॉपर्टीज विच आर प्रूव्ह लॉजिकली आर कॉल्ड एज अ थेरम्स. ज्या प्रॉपर्टी आपण लॉजिकली प्रूव्ह करतोय, म्हणजे बेसिकचा आधार घेतोय, म्हणजे टाइप्स ऑफ अँगल किंवा अजून टाइप्स ऑफ ट्रायंगल आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज आहे. आपण काही ना काही बेसिक जॉमेट्रीमध्ये आतापर्यंत जे शिकलोय, सर्कल, क्वाड्रिलॅटरल, सगळ्या त्यांच्या प्रॉपर्टी, त्या बेसिक प्रॉपर्टीचा यूज करून आपण काय करणार, एक स्टेटमेंट प्रूव्ह करणार आहे. तर त्याच्यामध्ये गिवन लिहितात, दिलेली माहिती, टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, आणि खाली प्रूफ म्हणजे आपण काय बेसिक यूज करतोय त्याचा रेफरन्स खाली द्यायचा आहे. तर आत्ता आपल्याला हायर लेवलला, म्हणजे 8th स्टँडर्ड पासून तुम्ही 9th मध्ये आलेले, तर 9th मध्ये तुम्हाला थेरम्स लिहायचे, थेरमचं एक स्टेटमेंट देतात, ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप ही प्रॅक्टिस करायची. त्याच्यासाठी आपण एवढा बेसिक कन्सेप्ट समजावून घेतोय. तर डायरेक्ट घेतले तर तुम्हाला त्यामध्ये काही कळणार नाहीये. तर आता पुढचा पार्ट बघा. द लॉजिकल आर्ग्युमेंट टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड एज अ प्रूफ. आता लॉजिकल आर्ग्युमेंट म्हणजे आपण जे काही इव्हिडंट देणार आहे, ज्या काही प्रॉपर्टीज यूज करणार आहे, तर त्या प्रॉपर्टीचा आपण प्रूफमध्ये काय देणार आहे, रेफरन्स देणार आहे. लॉजिकल आर्ग्युमेंट आपण जे लिहिणार आहे त्याला प्रूफ म्हणतात. म्हणजे आपल्याला 2-3 गोष्टी कळाल्या. इफच्या पुढे गिवन पार्ट असतो, देनच्या पुढे टू प्रूफ पार्ट असतो, आणि त्याच्या पुढे आपल्याला खाली काय लिहायचं आहे, प्रूफ लिहायचं आहे. आता एक कंडिशनल स्टेटमेंट बघू. यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूफ पार्ट कसा ओळखायचा आहे. इफ कंडिशनल स्टेटमेंट बघा काय, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, दिलेल्या क्वाड्रिलॅटरलला रोम्बस असेल, रोम्बसची प्रॉपर्टी काय, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, इफच्या पुढे कोणती अरेंजमेंट असते, अँटीसिडेंट, त्याला काय म्हणतात, गिवन इन्फॉर्मेशन. आता देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तर पुढे काय होत आहे, देन इट्स डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. तर त्याचे 2 डायगोनल असतात. डायगोनल कुठे कनेक्ट करता, जो क्वाड्रिलॅटरल असतो त्याचे एंड पॉईंट जॉईन करताय, एंड पॉईंट जे व्हर्टेक्स असतात 4, ते अपोजिट व्हर्टेक्स काय करतात, जॉईन करताय. तर तिथे काय तयार होत आहे, तो डायगोनल ते परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. ते डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असताना एकमेकांना बायसेक्ट, एकमेकांचे इक्वल पार्ट करताय. तर हा देनच्या पुढचा जो पार्ट आहे तो कॉन्सिक्वेंट आहे. कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूफ. इफच्या पुढे अँटीसेडंट असतो, म्हणजे गिवन पार्ट दिलेला असतो, ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे, यावरून पाहिजे तशी डायग्राम ड्रॉ करायची. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस दिलाय तर रोम्बसचे रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम ड्रॉ करा. इफ इन अ ट्रायंगल, जर ट्रायंगल दिलाय तर ट्रायंगल ड्रॉ करा. इफ इन अ सर्कल दिलाय तर सर्कल ड्रॉ करा. इफ 2 लाईन इंटरसेक्ट इच अदर, मग 2 लाईन इंटरसेक्ट ड्रॉ करा. कारण आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करायची, डायग्रामवरून हा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. विदाउट डायग्राम हे आपण प्रूव्ह करू शकत नाहीये. जॉमेट्रीमध्ये जे जॉमेट्रिकल फिगर्स आहेत, ज्या डायग्राम्स त्या खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरूनच आपण प्रूव्ह करणार आहे. देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हा कॉन्सिक्वेंट आणि टू प्रूफ पार्ट आहे. आता कॉन्व्हर्स, या स्टेटमेंटचं उलट लिहू आपण. कॉन्व्हर्स म्हणजे काय करता, अँटीसेडंट कॉन्सिक्वेंटच्या जागेवर लिहायचा आणि कॉन्सिक्वेंट अँटीसेडंट, म्हणजे गिवन आणि टू प्रूफ या पार्टची अदला बदल करायची. हा पार्ट इथे येतो आणि हा पार्ट इथे येतो. मग आता डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर हा वरती जाईल. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, म्हणजे जो टू प्रूफ पार्ट होता इथे काय झाला, गिवन अँटीसिडेंट झाला. देन आता हा रोम्बसचा पार्ट खाली येतोय, देन इट इज अ रोम्बस. रोम्बस हा टू प्रूफ मध्ये आला. पहिले रोम्बस हा गिवन मध्ये होता, आता टू प्रूफ मध्ये आला. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर हा गिवन मध्ये होता, इकडे कशामध्ये येतो, टू प्रूफ मध्ये. तर आपण त्या स्टेटमेंटची आदला बदल केली आणि कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहिलेला आहे. कॉन्व्हर्स म्हणजे उलट स्टेटमेंट. इफ आणि देनच्या पुढचे अरेंजमेंट आदला बदल करायची, फक्त एवढंच आहे. हे ऑलरेडी इंग्लिश ग्रामरमध्ये आहे, तुम्हाला ऑलरेडी तुम्ही बरंच बेसिक शिकलेले आहे. हा हे खूप सिंपल आहे, फक्त आदला बदल करून थोडंसं इंटरचेंज करून थोडंसं आदला बदल करून हे स्टेटमेंट लिहायचं आहे. आणि काही नाही, यातले फक्त बुकमध्ये दिलेले स्टेटमेंट विचारले जातात, ते आपण आता बघणार आहे. तर त्या अगोदर आपण एक थेरम बघणार आहे. तर तुम्हाला हा बेसिक पार्ट सगळा समजला असेल. इफ देन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट असते. इफच्या पुढे जे अरेंजमेंट आहे त्याला अँटीसेडंट म्हणजे गिवन इन्फॉर्मेशन म्हणतात. देनच्या पुढे कॉन्सिक्वेंट असतो म्हणजे टू प्रूफ पार्ट. टू प्रूफ म्हणजे टू प्रूफ करायचा आहे. त्यानंतर इफ आणि देनच्या पुढे जे स्टेटमेंट आहे त्यांची आदला बदल करून लिहिली, इंटरचेंज करून लिहिला, त्याला कॉन्व्हर्स म्हणतात. काही प्रॉपर्टीज अशा असतात त्या सेल्फ इव्हिडंट आहे, त्यांना आपण पॉस्ट्युलेट म्हणतो. आपण हे ऑलरेडी पॉईंट, लाईन, प्लेनशी रिलेटेड प्रॉपर्टी पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं आहे. थेरम्स असे काही प्रॉपर्टीज असतात त्या लॉजिकली आपण प्रूव्ह करतोय, त्याला थेरम्स म्हणतात.
त्याच्यामध्ये जे आर्ग्युमेंट्स म्हणजे जे स्टेटमेंट आपण लिहिणार आहे त्याला प्रूफ म्हणतात. प्रूफ दोन टाईपचे आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता हे जे इनडायरेक्ट आहे हे तुम्हाला नाही आहे म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे पण आपल्याला लिहायचं नाही आहे. बोर्डला इनडायरेक्ट प्रूफ विचारलं जात नाही आहे, फक्त डायरेक्ट प्रूफ विचारलं जातं. डायरेक्टमध्ये आपण प्रॉपर्टीज यूज करतो आणि इनडायरेक्ट थोड्या वेगळ्या वेने प्रूव्ह करतात, पण त्याची गरज नाही आहे. आपण फक्त डायरेक्ट प्रूफ बघणार आहे. आणि कंडिशनल स्टेटमेंटवरून तुम्हाला कॉन्व्हर्स लिहिता आलं पाहिजे, कारण युनिट टेस्टला 1 मार्कला हा क्वेश्चन विचारला जातो. तर आता आपण काय करूया, थिरम बघूया. थिरम कसा लिहिला जातो, त्यामध्ये गिवन पार्ट कसा ओळखायचा आहे, टू प्रूफ पार्ट कसा ओळखायचा आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. हा जॉमेट्रीचा बेसिक पार्ट असणार आहे. ज्याला थिरम कसा लिहायचा हे कळालं त्याला मोर दॅन 50% जॉमेट्री कळालं आहे. आणि ज्याला थेरम कसा यूज करायचा, ॲप्लिकेशन काय त्याचं, कोणत्या ठिकाणी थेरम कसा यूज करायचा, त्याला 100% जॉमेट्री समजलं आहे असं कन्सिडर करा. आज आपण खऱ्या अर्थाने जॉमेट्रीला सुरुवात करतोय. तर आता आपण थेरम बघूया. थेरमचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे हाही पार्ट त्यामध्ये येणार आहे. आता थेरमचं स्टेटमेंट असं दिलेलं आहे बघा. या थेरमच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं आहे की द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. तर इथे सिंपल काय सांगितलं आहे की दोन लाईन इंटरसेक्ट करताय आणि दोन लाईन जेव्हा इंटरसेक्ट करताय तेव्हा तुम्हाला माहिती आहे कोणते अँगल्स तिथे तयार होत आहे, अपोजिट अँगल्स. तर अपोजिट अँगल काय असतात, इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते आता आपण बघूया. आता स्टेटमेंट दिलेलं आहे, द अपोजिट अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. आता इथे ना इफ देनची अरेंजमेंट नाही दिलेली, कधी कधी प्लेन म्हणजे नॉर्मल स्टेटमेंट दिलेलं असणार आहे, त्यात पण कंडिशन असते. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स इथपर्यंत गिवन पार्ट आहे. हा जो आहे द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. आता एवढा जो पार्ट दिलेला आहे हा काय, गिवन, त्याला आपण गिवन म्हणणार, अँटीसिडेंट. आणि त्याच्या पुढे आर ऑफ इक्वल मेजर, म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, दोन्ही इक्वल दाखवायचे ते अँगल्स. हा जो पार्ट आहे तो काय, टू प्रूव्ह. जे बघा इथे आपल्याला काय सांगितलंय, वेन, आता मी जर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये हे लिहिलं असतं तर कसं येईल, इफ टू लाईन इंटरसेक्ट इच अदर, इफ टू लाईन इंटरसेक्ट इच अदर देन अपोजिट अँगल फॉर्म आर इक्वल मेजर. अपोजिट अँगल जे तयार होत आहे ते इक्वल असतात. तर इफ देनचे अरेंजमेंट न करता इथे सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट ॲक्च्युली असं आहे, इफ टू लाईन इंटरसेक्ट इच अदर देन अपोजिट अँगल फॉर्म देन प्रूव्ह दॅट दीज आर ऑफ इक्वल मेजर. अपोजिट अँगल इक्वल असतं, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर पहिले तर आपण अपोजिट अँगल समजावून घेऊ. बघा अपोजिट अँगल काय असतात, एओसी. एओसीचा जो अपोजिट अँगल आहे तो काय आहे, बीओडी. एओसी याच्या बिलकुल अपोजिट जो अँगल आहे तो बीओडी आहे. आणि दुसरा एओडी, एओडीचा अपोजिट अँगल काय आहे, बीओसी. एओडी याचा अपोजिट अँगल आहे बीओसी. काय आहे तो, बीओसी. म्हणजे एओसीचा अपोजिट अँगल बीओडी आणि एओडीचा अपोजिट अँगल बीओसी. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले तर तुम्हाला फक्त स्टेटमेंट दिलं जाणार आहे. हा थेरम युनिट टेस्टसाठी 3 मार्क्ससाठी येणार आहे किंवा टर्मसाठी पण विचारलं जाईल. त्याचं वेटेज 3 मार्क्स आहे. तर 3 मार्क्स कसं डिस्ट्रीब्यूट केलं जातं, तुम्ही जे गिवन, टू प्रूव्ह आणि डायग्राम ड्रॉ करता याला 1.5 मार्क असतात. तुम्ही कन्सिडर करा हाफ मार्क इथे, हाफ मार्क हे लिहिण्यासाठी हाफ मार्क, 1.5 मार्क झाला. आणि स्टेटमेंट लिहिण्यासाठी 1.5 मार्क आहे. तुम्ही जर बरोबर प्रूव्ह केलं तर इथे 1.5 टोटल किती झाले, 3 मार्क्स. 3 मार्क्स तुम्हाला मिळतील. पण हे सगळं ॲक्युरेट लिहिलं गेलं पाहिजे. आणि स्टेटमेंट लिहिल्यानंतर इथं रिझन द्यायचं आहे, तुम्ही कोणत्या बेसिसवर हे लिहिलेलं आहे, तुम्ही कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे त्याचं रिझन इथे ब्रॅकेटमध्ये द्यायचं आहे. आता आपण बघूया गिवन. त्यांनी काय सांगितलंय
की टू लाईन इंटरसेक्ट इच अदर. मग आपण काय ड्रॉ करायचं, टू लाईन इंटरसेक्ट इच अदर. मग मी ए बी लाईन घेतली आणि दुसरी कोणती घेतली सी डी. ते इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की डायग्राममध्ये सुरुवातीला जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. त्यांनी पॅरलल लाईन सांगितली तर मी पॅरलल लाईन ड्रॉ करणार. त्यांनी सांगितलं इन अ ट्रायंगल तर मी ट्रायंगल ड्रॉ करणार. त्यांनी सांगितलं इन अ सर्कल तर मी सर्कल ड्रॉ करणार. त्यांनी सांगितलं इन अ क्वाड्रिलॅटरल तर मी क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करणार. त्यांनी सांगितलंय द अपोजिट अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन तर दोन लाईन इंटरसेक्ट करताय तर मी दोन लाईन इंटरसेक्ट केल्या आणि ड्रॉ केली डायग्राम. त्यांनी जे सांगितलंय तीच डायग्राम तिथे आली पाहिजे. तर त्यांनी सर्कल सांगितलंय तुम्ही क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करताय असं चालणार नाहीये, कारण आपल्याला त्या डायग्रामशी रिलेटेड प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर बघा आपण काय प्रूव्ह करणार आहे. तर आता मी काय करणार आहे, प्रॅक्टिकली प्रूव्ह करतोय. हे तर थेरॉटिकल स्टेटमेंट आहे. द अपोजिट अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. द अपोजिट अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन हे गिवन इन्फॉर्मेशन आहे. आर ऑफ इक्वल मेजर हा टू प्रूव्ह पार्ट आहे. पार्ट प्रूव्ह करायचा आहे. आता सिम्पल आहे, आपण जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे त्याला लेबलिंग पण करायचं आहे. तर लाईन ए बी आणि लाईन सी डी इथे दिलेलं आहे. इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. जे डायग्राममध्ये दिसतंय ते लिहायचं आहे, कारण गिवन लिहावं लागतं की डायग्राममध्ये काय दिसतंय, गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली. तर लाईन ए बी इथे काय दिलेलं आहे गिवनमध्ये, टू इंटरसेक्टिंग लाईन, दोन लाईन इंटरसेक्ट करताय. कोणत्या लाईन्स आहे, ए बी अँड सी डी. लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ सच दॅट त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट ओ आहे. हे कोलिनियर पॉईंट आहे बघा, ए ओ बी हे थ्री कोलिनियर पॉईंट आहे. ए कोणकोणते पॉईंट बघा, ए ओ बी अँड सी ओ डी. ए ओ बी एकाच लाईनवरती आहे. ए सच दॅट ए ओ बी अँड सी ओ डी ही बिटवीनेस प्रॉपर्टी, म्हणजे ए बी लाईनवरती ओ पॉईंट आहे, सी डी लाईनवरती ओ पॉईंट आहे. बिटवीनेस प्रॉपर्टीचा रेफरन्स दिलेला आहे. तर तुम्हाला बेसिक कळालं असेल की गिवन कसं लिहितात. तीन गोष्टी असतात थेरममध्ये, गिवन म्हणजे काय दिलेली इन्फॉर्मेशन, टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे, आणि प्रूफ ॲक्च्युअलमध्ये प्रूव्ह करून दाखवायचं. तीनच गोष्टी, गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ, याद्वारे आपण एखादा थेरम पूर्ण करू शकतो. आणि कधी कधी डायग्राम जर आपण थोडी अजून मॉडिफाय करतोय, चेंजेस करतोय, एक लाईन एक्स्ट्रा ड्रॉ करतोय, त्या केसमध्ये कन्स्ट्रक्शन लिहिता. म्हणजे मी काय चेंजेस केले, कन्स्ट्रक्शन म्हणजे डायग्राममध्ये अजून काय ड्रॉ केलेलं आहे. तर तुर्तास आपण इथंच फोकस करू की लाईन ए बी अँड लाईन सी डी, लाईन ए बी अँड लाईन सी डी दे इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ अँड ए ओ बी बिटवीनेस प्रॉपर्टी दीज आर कोलिनियर पॉईंट. आणि ए बीच्या मध्ये ओ पॉईंट प्रेझेंट आहे आणि सी ओ डी इथे पण कोलिनियर पॉईंट्स आहे, बिटवीनेस प्रॉपर्टी. आता काय प्रूव्ह करायचं, देन प्रूव्ह दॅट दीज अपोजिट अँगल्स आर इक्वल मेजर. अपोजिट अँगल कोणता आहे, ए ओ सी आणि बी ओ डी. प्रूव्ह दॅट, टू प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह करा. पहिला अँगल काय, ए ओ सी बी ओ डी हे इक्वल दाखवायचे, आणि दुसरा बी ओ सी अँड ए ओ डी, बी ओ सी अँड ए ओ डी काय करायचं आहे, इक्वल दाखवायचं आहे. आलंय लक्षात. तर आत्ता सिम्पल आहे. आता आपण प्रूव्ह करू. काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. आता प्रूव्ह करण्यासाठी मी थोडंसं मागे जाणार आहे. 7th स्टँडर्डला आपण काय शिकलेलं आहे, 8th स्टँडर्डला बेसिक काय शिकलेलं आहे, जॉमेट्री म्हणजे मॅथमध्ये आपण बेसिक जॉमेट्रीच्या काय प्रॉपर्टी शिकलेलं आहे. जॉमेट्रिकल ज्या फिगर्स असतात, तर यामध्ये आपण टू इंटरसेक्टिंग लाईन, यामध्ये कोलिनियरचा रेफरन्स घेऊ शकतो आपण. बघा तुम्हाला इथे एक समजण्यासाठी वेगळी डायग्राम, त्यातलीच डायग्राम इथे येणार आहे. मी फक्त काय करतोय बघा, इथे लाईन इंटरसेक्ट आहे, हा पार्ट मी रफ केला बरोबर आहे. इथे काय ए, इथे ओ, इथे बी आणि इथे काय सी. आता तुम्हाला आठवेल की ही जी स्ट्रेट लाईन आहे त्याला स्ट्रेट अँगल म्हणतात. स्ट्रेट अँगल किती असतो, स्ट्रेट अँगल असतो 180 डिग्री. इथे दोन्ही जे आर्म्स आहे एकाच ठिकाणी बरोबर, 0 अँगल आहे, हा झाला 90, हा किती झाला 180. 180 0 to 180 तुम्हाला प्रोटेक्टर माहिती कंपास बॉक्स मधलं, ते काय असतं 0 to 180. हा स्ट्रेट अँगल काय असतो 180 डिग्री. आणि जर या स्ट्रेट लाईनवरती अजून एक रे प्रेझेंट आहे तर ही होते अँगल्स इन अ लिनियर पेअर. कोणती पेअर होते ही, अँगल्स इन अ लिनियर पेअर. इट इज कॉल्ड एज अ अँगल्स इन अ लिनियर पेअर. तर ही अँगल्स इन लिनियर पेअर आहे बघा. ही अँगल्स, ही स्ट्रेट लाईन आहे 0 to 180. इथे दोन अँगल दिसत आहे, एक समजा 120 आणि 60. 120 + 60 किती झाले 180. तर हे सप्लिमेंटरी अँगल आहे. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, त्यांची ॲडिशन काय असते 180. तर हे लिनियर पेअरमधले अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे एका स्ट्रेट लाईनवरती दोन अँगल असे की त्यांची ॲडिशन 180 आहे, त्यांना अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतात. ही स्ट्रेटच लाईन पाहिजे
असं नाही चालणार, ही स्ट्रेटच लाईन पाहिजे. कारण स्ट्रेट अँगल काय असतो 180. हा पूर्ण अँगल 180 आहे. इथून स्टार्ट होतो तर तो इथे एंड होत आहे. हा 180 डिग्री अँगल आहे. त्यावरती हा एक रे आल्यामुळे दोन अँगल दिसत आहे. त्या दोन्ही अँगलचे ॲडिशन काय 180 आहे. अँगल्स इन अ लिनियर पेअर ही प्रॉपर्टी आपण यूज करू की या दोन्ही अँगलची जी ॲडिशन आहे ती किती आहे 180 डिग्री आहे. कोणता अँगल आहे तो AOC आणि BOC. अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू 180 डिग्री. याला 1 नंबरचं स्टेटमेंट म्हटलं मी, कारण याचा रेफरन्स मी खाली देणार आहे. याला मी काय म्हटलेलं आहे स्टेटमेंट नंबर 1. आणि रिझन काय लिहिलं, हे कोणते अँगल्स आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर. त्याचा मी काय लिहिलं रिझन लिहिलेलं आहे की हे या दोघांची ॲडिशन 180 काय आहे, तर हे काय येतं अँगल्स इन अ लिनियर पेअर. कारण ते लिनियर पेअरमध्ये जे अँगल असतात त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते. हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. आता AOC प्लस BOC 180 घेतलं, BOC प्लस BOD घेऊ, त्याला लागूनच दुसरा अँगल घ्यायचा आहे. म्हणजे असा येईल बघा, मी तुम्हाला समजण्यासाठी साईडला डायग्राम देतोय, अशी एक्झामला नाही चालत. आता दुसरी लिनियर पेअर घेऊ आपण. तर ही लिनियर पेअर आहे बघा. कोणती लिनियर पेअर आहे बघा. आता आपण COD हा स्ट्रेट अँगल घेतला, यावरती दोन अँगल आहे BOC आणि BOD. ठीक आहे, BOC प्लस BOD सेकंड स्टेटमेंट आहे. BOC प्लस BOD इज इक्वल टू 180. इथे पण स्ट्रेट अँगल आहे आणि या अँगल्स इन लिनियर पेअरमध्ये आहे दोन्ही अँगल. तर आता अँगल BOC प्लस अँगल BOD इज इक्वल टू 180. हे स्टेटमेंट नंबर 2. याला ते सेम रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. आता तुम्हाला LHS RHS कळतं आहे बरोबर आहे. LHS लेफ्ट हँड साईड असते आणि RHS काय असते राईट हँड साईड. आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा, ही LHS आहे बरोबर आहे. LHS RHS काय असते इक्वल असते. ही LHS आहे, ही RHS आहे, ही LHS आहे, ही काय RHS. आता या दोन स्टेटमेंटमध्ये जर दोघांची राईट हँड साईड इक्वल आहे, दोघांची राईट हँड साईड म्हणजे या दोघांची ॲडिशन याची पण 180 याची पण 180 म्हणजे जे दोन्ही स्टेटमेंट काय इक्वल आहे. मी असं लिहू शकतो अँगल AOC प्लस BOC इज इक्वल टू BOC प्लस BOD इज इक्वल टू 180. हा पण 180, याची ॲडिशन पण 180. दोन्ही एकत्र लिहू शकतो ना मी. जर यांची राईट हँड साईड इक्वल आहे, यांची राईट हँड साईड जर इक्वल आहे तर लेफ्ट हँड साईड पण काय असते इक्वल असते. जर यांची ही RHS इक्वल आहे तर LHS काय असते इक्वल असते. फ्रॉम 1 and 2 तर यांची RHS इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साईड इक्वल आहे. AOC प्लस BOC इज इक्वल टू BOC प्लस BOD. फक्त मध्ये इक्वल साईन द्यायचं आहे. लक्षात आलं. दोघांची राईट हँड साईड इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साईड पण काय असते इक्वल असते. किंवा दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणून याची ॲडिशन आणि याची ॲडिशन सेम आहे म्हणून इथं त्यांचं कंबाईन लिहिलेलं आहे. आता दोघांमध्ये एक कॉमन अँगल आहे तो कॅन्सल करायचा आहे. इलिमिनेटिंग अँगल BOC. इलिमिनेट करणे म्हणजे काय करणे कॅन्सल करणे. तुम्हाला माहिती आहे इक्वल साईनच्या LHS RHS या दोन्ही साईडला जर सेम नंबर असेल तर तो कॅन्सल होतो. कारण BOC प्लस आहे इकडे मायनस होणार आहे. BOC मधून अँगल BOC गेला म्हणजे त्यांचं मेजरमेंट मायनस झालं 0 येणार आहे. ते दोन्ही अँगल काय होता कॅन्सल होता. कारण हा लेफ्ट साईडला आहे हा राईट साईडला आहे म्हणून ते कॅन्सल झालेले. जसं मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल सांगेल. असं दिलेलं आहे x प्लस 5 विच इज इक्वल टू 5. तर हा 5 प्लस इकडे गेला तर काय होतो मायनस होतो. म्हणजे इकडे y आहे 5 मायनस 5 काय येणार आहे 0 तो इकडे गेल्यानंतर म्हणून हा 5 पण काय होतो कॅन्सल होतो. शेवटी मला मिळणार आहे x इज इक्वल टू y. लक्षात आलं. तर हा 5 प्लस आहे तिकडे गेला तर मायनस होणार. तसा अँगल BOC हा दोन्ही ठिकाणी कॅन्सल होतो लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला. राहिलेला अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD. आपण हे प्रूव्ह केलं आहे की अँगल AOC आणि अँगल BOD काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. अँगल AOC आणि अँगल BOD काय झाला कॉन्ग्रुएंट. कसा प्रूव्ह केला बाय इलिमिनेटिंग और बाय कॅन्सलिंग अँगल BOC फ्रॉम बोथ साईड. दोन्ही साईडमधून अँगल BOC मायनस केला कारण तो सेम अँगल आहे म्हणून कॅन्सल झालेला आहे. उरलेले अँगल इथे लिहिलेले आहे. तर अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD हे मी प्रूव्ह केलेलं आहे. AOC इज इक्वल टू BOD म्हणजे मी पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह केलं. आता दुसरं मी सेम मेथडने प्रूव्ह करणार आहे कारण मी अँगल्स इन लिनियर पेअर हेच लॉजिक यूज करणार आहे. जेव्हा तुम्ही सेम लॉजिक यूज करता सेम थेरममध्ये ते डबल लिहायचं नसतं. जर मी पहिला पार्ट अँगल्स इन लिनियर पेअरने प्रूव्ह केलाय तर दुसरा पार्ट पण सेम मेथडने प्रूव्ह करणार आहे. तर सेम मेथड लिहायची गरज नसते. हा जॉमेट्रीचा रूल आहे थेरम लिहिताना लक्षात ठेवा. बोर्डच्या पेपरला असं चालतंय. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल BOC इज इक्वल टू अँगल AOD. मी सेम मेथडने सिमिलरली म्हणजे बाय युझिंग सेम मेथड आय कॅन प्रूव्ह द सेम पार्ट मी प्रूव्ह करू शकतो.
तर तुम्हाला थेरम समजला असेल, याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे, कारण हा थेरम 3 मार्क्सला विचारला जातोय. हा खूप सिंपल थेरम आहे, म्हणजे जॉमेट्रीची सुरुवात इथूनच होते. अपोजिट अँगलचा हा तो थेरम आहे आणि आपल्याला पुढे त्या प्रॉपर्टी यूज करायची आहे. आता आपण पुढे प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये इफ देनची अरेंजमेंट लिहायची आहे. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट हे सेंड करणार आहे. आता मी फक्त ओरली सांगतोय की आपण स्टेटमेंट कसं लिहिणार आहे. आता बघा, क्वेश्चन असा दिलेला आहे, प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 यावरला क्वेश्चन 1 आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. इफ देन जी अरेंजमेंट आहे त्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेटमेंट अरेंज करायचं आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे, फर्स्ट द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तर पॅरलोग्राममध्ये अपोजिट अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे नॉर्मल स्टेटमेंट आहे. तर इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहिणार आपण? इफच्या पुढे मी काय लिहिणार बघा, मी शॉर्टमध्ये सांगतो. इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन द अपोजिट अँगल्स आर इक्वल. मी असं स्टेटमेंट इथे लिहिणार आहे. काय कळालं? नॉर्मल स्टेटमेंट होतं. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तर पॅरलोग्राममध्ये अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. मग मी स्टेटमेंट कसं तयार केलं? इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर दिलेला जो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हे मी काय केलेलं आहे? स्टेटमेंट लिहिलेलं आहे. देन सेकंड स्टेटमेंट आहे, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता आपण कसंही स्टेटमेंट बनवू शकतो, शेवटी तुम्हाला इफ देन फॉर्ममध्ये लिहून दाखवायचं. इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, दिलेला क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल, देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. त्याचे डायगोनल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे असं स्टेटमेंट आपल्याला बनवता येईल. थर्ड स्टेटमेंट आहे, इफ अन आयसोसिलेस ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आता आयसोसिलेस जर ट्रायंगल असेल तर त्यामध्ये सेगमेंट कोणता? वर्टेक्स आणि मिड पॉईंट. हे बघा, आयसोसिलेस ट्रायंगल आहे. विथ डायग्राम सांगतो काय दिलेलं आहे. इन आयसोसिलेस ट्रायंगल, आयसोसिलेस ट्रायंगलमध्ये दोन साइड्स इक्वल असतात. तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलचे 3 टाईप आहे. स्केलेन, ऑल साइड्स आर डिफरंट. देन आयसोसिलेस, 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देन इक्विलॅटरल, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. 3 टाईप आहे. स्केलेन 3 साइड डिफरंट असतात, आयसोसिलेस 2 साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल 3 साइड्स आर कॉन्ग्रुएंट. हे त्याचे 3 टाईप आहे. तर आयसोसिलेसमध्ये 2 साइड्स कोणत्या तरी कॉन्ग्रुएंट असतात. आपण हे कन्सिडर करू की ABC हा वर्टेक्स झाला. याचे 3 वर्टेक्स आहे, ABC. हा वर्टेक्स आणि त्याची अपोजिट जी साईड आहे, तर इथे काय सांगितलं आहे? द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस. हा जो खाली दाखवला आहे तो बेस आहे. बेसचा मिड पॉईंट मी घेतोय M. तर हा A वर्टेक्स आणि M हा मिड पॉईंट हे जॉईन करणारा जी लाईन दिसते, जो सेगमेंट दिसतोय, तो इथे परपेंडिक्युलर असतो. हे प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? परपेंडिक्युलर असतो. आता मी कसं लिहिणार आहे? इफ गिवन ट्रायंगल इज आयसोसिलेस. मग मी इथे काय लिहिणार? इफ गिवन ट्रायंगल इज अ आयसोसिलेस देन अ सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ
बेस, हा बेस जो आहे हा त्याचा मिड पॉईंट घ्यायचा आहे आणि हा वर्टेक्स घ्यायचा आहे. दिस सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू बेस, हा परपेंडिक्युलर असतो हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे इथे मी आयसोसेलेस ट्रायंगल लिहिलं आणि इथे लिहिलं सेगमेंट विथ जॉईनिंग द वर्टेक्स आणि मिड पॉईंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस, ते प्रूव्ह करायचं आहे. आता पुढचं बघू आपण. राईट कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. पुढे काही स्टेटमेंट दिलेले आहे त्याचं आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. तर कॉन्व्हर्स कसं लिहितात बघा. कॉन्व्हर्स काय करायचं आहे, पहिले तर आपण स्टेटमेंट समजून घेऊ, मग बघू कॉन्व्हर्स काय. कॉन्व्हर्स म्हणजे उलटं स्टेटमेंट लिहायचं आहे. गिवन अँड टू प्रूफ पार्ट त्याची पोझिशन चेंज करायची. द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे इथं असं सांगितलं आहे की पॅरलल लाईनमध्ये जे अल्टरनेट अँगल फॉर्म होता ट्रान्सव्हर्सलने तर ते कॉन्ग्रुएंट असतात. पहिले तुम्हाला इफ देनची अरेंजमेंट जी आहे ती कळाली पाहिजे आणि मग त्याचं उलटं करू आपण. इथे असं सांगितलं आहे द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. तर इफच्या पुढे आपण काय घेऊ, पॅरलल लाईन, आणि देनच्या पुढे घेऊ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता आपण काय केलं बघा, इफच्या पुढे काय लिहिलेलं आहे मी, पॅरलल लाईन. इफ गिवन टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर अँड द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे अशा पॅरलल लाईन दिलेल्या आहे. एल इज पॅरलल टू एम आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल पी लाईन असेल. जर असं होतं आहे का इथे टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर अँड ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट दिस टू लाईन, देन द अल्टरनेट अँगल झेड शेपमध्ये असतात. तुम्हाला होतं आहे मागच्या वर्षी. देन अल्टरनेट अँगल फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. हे नॉर्मल स्टेटमेंट आहे. मी नॉर्मल स्टेटमेंटचं इफ देन केलं, आता याचा कॉन्व्हर्स करणार आहे. हे झालं मी कंडिशनल स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहिलं. कोणत्या फॉर्ममध्ये, कंडिशनल स्टेटमेंट. इफ टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर अँड ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट इच अदर देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे झेड शेपमध्ये जे अँगल्स आहे ते कॉन्ग्रुएंट असतात. हा तो झेड शेप आहे. आता याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे. काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्समध्ये काय करतात, इफ आणि देन याच्या पुढे जे स्टेटमेंट आहे याची पोझिशन चेंज करता. हे जे आहे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट हे इकडे लिहायचं आहे, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा पार्ट आपण इकडे लिहिणार आहे आणि हा पार्ट इकडे लिहिणार आहे. देन द लाईन्स आर पॅरलल. मी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून दाखवतोय. हे पूर्ण मी तुम्हाला सेंड करणार आहे काय लिहायचं त्यामध्ये. तर बघा, पॅरलल लाईन इफच्या पुढे होतं तर ते देनच्या पुढे टाकलं. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट ते देनच्या पुढे होतं तर इफच्या पुढे. म्हणजे आपण आदला बदल केली म्हणजे कॉन्व्हर्स बनवला. काय बनवला, कॉन्व्हर्स. इफ आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स अँड द अल्टरनेट अँगल फॉर्म्स आर कॉन्ग्रुएंट. जर या दोन नॉर्मल लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यानंतर अल्टरनेट अँगल तयार होत आहे, देन दीज लाईन्स आर पॅरलल. या लाईन काय असतात, पॅरलल असतात. कळालं का. हा कॉन्व्हर्स लिहिला मी. काय लिहिला, कॉन्व्हर्स. तर पॅरलल लाईन मी इकडे लिहिलं, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट मी इकडे टाकलेले. आदला बदल केलेली म्हणजे मी काय तयार केला, कॉन्व्हर्स तयार केला. आता यातलं आपण सेकंड स्टेटमेंट बघू. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन दीज लाईन्स आर पॅरलल. आता इथे इफ देनची अरेंजमेंट ऑलरेडी केलेली. इफच्या पुढे दिलेलं आहे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इफच्या पुढे काय दिलेलं आहे, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. देन लाईन्स आर पॅरलल. आता हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. तिथं असं सांगितलं आहे तुम्हाला इंटेरियर अँगल माहिती काय असतात. इंटेरियर म्हणजे काय की ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला जे अँगल्स असतात, समजा ही लेफ्ट साईड आहे आणि कोणती साईड आहे, राईट. या ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला सेम साईडला इंटेरियर पार्टमध्ये हा कोणता पार्ट असतो, इंटेरियर पार्ट आहे हा. या दोन्ही लाईनच्या मध्ये जो पार्ट असतो तो इंटेरियर असतो. याच्यामधले जे दोन इंटेरियर अँगल आहे राईट साईडला ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजे या दोघांची ॲडिशन किती असते, 180. समजा हा ए अँगल आहे बी अँगल आहे, अँगल ए प्लस बी किती आहे, 180. तर त्यांनी असं सांगितलं आहे, इफ
इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन दी गिवन लाईन्स आर पॅरलल. जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असेल तर दिलेल्या दोन लाईन पॅरलल असतात. याचा कॉन्व्हर्स काय येतोय हे इकडे लिहायचं आहे. इफ टू पॅरलल लाईन आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देनच्या पुढे लिहायचं द इंटेरियर अँगल फॉर्म्स आर सप्लिमेंटरी. इकडे लिहायचं पॅरलल लाईन, इकडे लिहायचं इंटेरियर अँगल्स, देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे स्टेटमेंट उलटं लिहायचं आहे. इफ आणि देनच्या पुढे जे स्टेटमेंट आहे त्याची अदलाबदल करायची, एक्सचेंज करायचं आहे. हा बनेल कॉन्व्हर्स. काय बनेल? हा कॉन्व्हर्स बनेल. देन नेक्स्ट दिलेलं आहे द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे रेक्टँगल जर दिलेला असेल तर त्याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात. इथे गिवनच्या पुढे रेक्टँगल, आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे आणि त्याचे डायगोनल्स काय आहे? कॉन्ग्रुएंट आहे. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे उलट आपल्याला काय करायचं? वेगळ्या वेने लिहायचं आहे. इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. आता एक्सचेंज करायचं आहे इकडे आणि इकडे, मग आता याचा कॉन्व्हर्स तयार होईल. इफ फॉर अ गिवन क्वाड्रिलॅटरल डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन इट इज रेक्टँगल. जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये डायगोनल कॉन्ग्रुएंट दिसत आहे तर तो कोण असतो? रेक्टँगल असतो. डायगोनल माहिती आहे ना तुम्हाला काय असतात? अपोजिट पॉइंट जॉईन करून AC आणि BD जर जॉईन केला, मी काय केलं? एचा अपोजिट पॉईंट C आणि बीचा अपोजिट पॉईंट D हे जॉईन करून डायगोनल्स तयार होता. जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये AC आणि BD डायगोनल, दोन डायगोनल कॉन्ग्रुएंट दिसत आहे तर तो काय असतो? रेक्टँगल असतो. असं आपण लिहू शकतो. तर तुम्हाला हा पार्ट समजला असेल. आज आपण पूर्ण थेरॉटिकल थेरमवरती टॉपिक घेतलेला आहे. थेरमचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला इफ देनची अरेंजमेंट लिहायला येईल, कॉन्व्हर्स पण लिहायला येऊ शकतो 1 मार्कला. आणि विशेष म्हणजे हा जो थेरम आहे हा 3 मार्क्सला युनिट टेस्टला विचारलाच जातो, कारण तुमची जॉमेट्रीची सुरुवात याच थेरमपासून आहे. तर या थेरमची आणि स्टेटमेंट लिहिण्याची चांगली प्रॅक्टिस करा. आज जो काही तुम्हाला होमवर्क आहे मी तो सेंड करतो आणि तुम्हाला काही डाऊट्स वाटला तर तो विचारा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, बाय बाय.